आपली आजची रेसिपी आहे शेंगा फ्राय रेसिपी. चला तर नमस्कार मंडळी, कसे आहेत? मजेत ना? मीही अगदी मजेतच आहे. चला तर इथे आपण वाटाण्याच्या 1 किलो शेंगा घेऊन घेतलेल्या आहेत आणि त्या शेंगा भिजतील असं भरपूर असं पाणी घेऊन घ्यायचं आणि त्या शेंगा आपल्याला स्वच्छ करून घ्यायच्या आहे. पूर्णपणे आपल्या पाण्यात भिजलेल्या पाहिजे त्या शेंगा आणि अशा घासून घासून अशा स्वच्छ करून घ्यायच्या आहे. बघा किती बेकार पाणी निघाले आहे ना. तर बघा आपण असं छान अशा स्वच्छ करून घ्यायच्या शेंगा. जे काही काडी कचरा असो किंवा पानं वगैरे जे काही त्याला लागून असतील ते आपण त्यातनं काढून घ्यायचे आहे. आपल्या स्वच्छ झालेल्या शेंगा ह्या वेगळ्या पातेल्यात आपल्याला काढून घ्यायच्या आहे. आपण तिथे आता सगळ्या शेंगा वेगळ्या काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर हे जे बेकार पाणी आहे हे फेकून द्यायचं आणि परत दुसरं पाणी व्यवस्थित घेऊन घ्यायचं. दुसरं पाणी पण शेंगा फुटतील असं भरपूर असं घ्यायचं आहे आणि त्या शेंगा त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या. त्याही शेंगा स्वच्छ करून घ्यायच्या छान. बघा मी पूर्ण स्वच्छ करून घेत आहे. बघा आपण ह्या स्वच्छ केलेल्या शेंगा एका पातेल्यामध्ये घेऊन घ्यायच्या. बघा आपल्या पूर्ण झालेल्या आहे स्वच्छ करून आणि हे पाणी फेकून द्यायचं. बघा आपल्या पूर्ण झालेल्या आहे स्वच्छ करून शेंगा आणि ते पातेलं आपल्याला आता गॅसवरती ठेवायचं आहे. ठेवून घेतला आणि आता 1 चमचा असं पळीभर तेल, कोणतंही आपण जे खातो ते तेल याच्यामध्ये शेंगांमध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित शेंगा फिरवून घ्यायच्या. आणि इथे मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे 1 किलो शेंगांना. तुम्हाला कमी जास्त थोडं टाकलं तरीही चालेल. आणि 1 चमचा मिरची पावडर टाकलेला आहे आणि त्या शेंगा पूर्णपणे व्यवस्थित फिरवून घ्यायच्या आपल्याला. बघा व्यवस्थित ह्या शेंगा फिरवून घ्यायच्या. खायला ह्या शेंगा खूपच रुचकर लागतात. तुम्ही एकदा तरी ही रेसिपी करून बघा. आणि आता जोपर्यंत आपल्या शेंगा शिजत आहे ना तोपर्यंत मला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला आणि लाईक शेअर तर करायला विसरूच नका. बघा 5 मिनटानंतर मी झाकण त्यातून काढून घेतलेलं आहे. तर आपल्या अर्ध्या शिजलेल्या आता शेंगा आणि परत झाकण लावून या 5 मिनटं व्यवस्थित कमी गॅसवर शिजू द्यायच्या. गॅसही कमीच ठेवायची आहे, मोठी करायची नाही. बघा या पूर्णपणे आपल्या शेंगा वाफेमध्ये शिजलेल्या आहेत. बघा आता ह्या शिजल्या कशा बा शेंगा असं कसं ओळखायचं? त्याकरता आपल्या शेंगांचा पूर्ण हा कलर बदललेला असतो आणि शेंगेमधले हे दाणे अशी शेंग ही फुटून जात असते. बघा काही काही फुटतात, काही काही फुटायच्या आधीच आपण गॅस बंद करून द्यायची. बघा आपला पूर्ण व्यवस्थित झालेला आहे शेंगा आणि मस्त छान कलर बघा किती सुंदर आलेला आहे. बघा किती मस्त वाफ निघत आहे ना आपल्या शेंगांची. या मस्त गरम गरमच या शेंगा खायला मजा येते. थंड्या झाल्यावर नका खाऊ तुम्ही, गरम गरमच या शेंगा खा मस्त. बघा पूर्ण आपण शेंगा काढून घेतलेल्या आहेत. बघा ती सुंदर कलर आलेला आहे ना. चला तर आता आपण ह्या थंड व्हायच्या पहिले या शेंगा खाऊन घेऊयात. या शेंगा अशा दाणे काढून पण या खायला मस्त वाटतात. बघा पूर्ण वाफेवर शिजलेले आहेत हे दाणे, त्यामुळे खायला अगदी रुचकर लागतात. पण आम्ही हे दाणे न खाता आम्ही ह्या शेंगा पूर्ण अशा वरपून खातो. वरपून म्हणजे वरचं जे साल आहे ते अर्धं तरी यायचं निघालं पाहिजे, तरच या शेंगा खाण्यात खूप मजा येते. तुम्ही पण अशा शेंगा खाऊन बघा. पहिले तर बनवून बघा. माझी जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब जरूर करा आणि अशा शेंगा तुम्ही एकदा तरी बनवून बघा. नमस्कार.